नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। लातूर येथील शासकीय वसतिगृहातील मुलींना जेवणातून झाली विषबाधा। 40 मुलींना विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आले उपचारात दाखल। याविषयी मिळालेली माहिती अशी की लातूर शहरातील औसा रोडवर असलेल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतिगृहातील मुलींना भोजनातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे। यामुळे या मुलींना रात्री मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला। त्यापैकी 40 मुलींना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। लातूर शहरातील औसा रोडवर असलेल्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय असून येथील वसतिगृहामध्ये 324 मुली राहतात। नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री या मुलींनी जेवण केले। जेवणात भात, चपाती, भेंडीची भाजी आणि वरण होते। भोजनानंतर काही वेळांनी मुलींना मळमळ व उलटीचा त्रास जाणवू लागला। याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मिळाल्यानंतर ते तातडीने वसतिगृहात आले। त्यांनी पाहणी करून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर उदय मोहिते यांना घटनेची माहिती मिळाली। मळमळ व उलटीचा त्रास होणाऱ्या मुलींना तात्काळ रुग्णवाहिकेतून शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। रात्री या 40 मुलींना उपचार करून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर नाही असे अभिप्राय दिला। दरम्यान भोजनातून विषबाधा झालेल्या मुलीवर उपचार करण्याकरता डॉक्टर उदय मोहिते यांनी उपस्थित रुग्णालयातील डॉक्टरांना सूचना करून काळजीपूर्वक उपचार केल्याने या मुली धोक्यातून बाहेर आलेल्या आहेत। वसतिगृहातील काही मुलींना मळमळ होऊन उलटी होण्याची माहिती मिळताच तात्काळ त्यांना उपचारात नेल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे।